कधीपासून फोन करते तुम्हाला. काय चोरी केली काय तू? मग एवढं चोरून बोलायला काय झालंय? विक्रम असबनीसची बायको. चला चौकशी करा. चला चला चला. नमस्कार. हे घ्या. नमस्कार मॅडम. तुम्ही विक्रम असबनीसच्या मिसेस मला सांगितलं. बोला ना, तुम्हाला काही बोलायचं होतं का? मला माझ्या नवऱ्याबद्दल थोडं बोलायचं होतं. बोला ना. माझा नवरा एकदम बेकार, हरामी, एकदम हरामी. रोज नवीन लपडी, रोज नवीन राडे. ते सोशल वर्कच्या नावाखाली नेमकं काय काय करायचं त्याचं त्यालाही माहिती नाही. तुम्हाला सांगते साहेब, घराला एकदम हॉटेल करून ठेवलं होतं. कधीही यायचा, कधीही जायचा, कसलाच हिशोब नाही. यायचा, जेवायचा, झोपायचा. तुमचं आणि त्यांचं जमायचं नाही का? नाही पटून सांगताय कोणाला मॅडम? अहो पदरात पोरं आहेत माझ्या. त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न सगळंच बाकी आहे ना. म्हणून आपला कसा तरी संसार रेमटवला आणि मग काय झाली सवय हळूहळू. तुम्हाला खरं सांगू का मॅडम, मी सुटले. खरंय. बसा ना तुम्ही, बसा. वहिनी मला सांगा, जायच्या आधी विक्रम हसबनीस यांची मनस्थिती कशी होती? काय माहित आपल्याला. नाही म्हणजे मन मोकळेपणाने कधी बोललेच नाही ना ते. कायम आपलं साहेब, ते त्यांचं राजकारण, पॉलिटिक्स, हेच एवढाच काय तो त्यांचा विषय. आणि बोलले ना तरी रात्री टाईट झाल्यावर कॉलर टाईट करायला. विक्रम असबनीसचा अफेअर होतं का बाहेर कुठे? सावकाश, एक एक पाऊल टाका. वन स्टेप ॲट अ टाइम. सावकाश चाला बाबा, सावकाश. कसं आहे ना, एका बापाने कसं चालायचं हे एका मुलीला शिकवावं लागतं. काही गरज नाही, मी मॅनेज करेल. तेच नकोय ना. तुम्ही मॅनेज केलं की माझ्या मॅनेजमेंटचे वांदे होतात. तेच तर नकोय. सावकाश, मी धरलंय तुम्हाला बाबा. गरज नाही. अरे बापरे, एवढा तो ॲटिट्यूड. आपली लायकी उरली आहे का आता एवढा ॲटिट्यूड दाखवायची? नाही म्हणजे वय झालंय, अंगात ताकद उरलेली नाहीये. मला माझी ताकद दाखवायला लावू नकोस. असेल ना, असेल असेल मॅडम. वैजयंती चौगुलेचं नाव ऐकलं का त्याच्या तोंडून? साहेब, त्या बाईशी माझ्या नवऱ्याचं काहीच असू शकत नाही. का? त्या बाईला एक 18-20 वर्षाची पोर आहे. अहो माझ्या नवऱ्याला जर लफडं करायचंच असतं तर तिच्या मुलीसोबत केलं असतं ना लफडं. ह्या अगोदर सुद्धा चिक्कार तरुण पोरीसोबत लफडी केली आहेत त्यानं. काय झालं साहेब? माझं काय चुकलं का? नाही नाही, तुमच्या नवऱ्याचं फार चुकलंय. तुम्ही बसा. बसा मॅडम, तुमचं काय नाही, बसा. पण त्यांनी तुम्हाला मेसेज केला होता त्याचं काय? त्या मेसेजच लफड आहे ना मॅडम. आता मला सांगा, त्या मेसेज मध्ये काय लिहिलं होतं? जिवंतपणी आम्हाला एकत्र राहू दिलं नाही, मेल्यावर कुणी आम्हाला वेगळं करू शकत नाही. ही असली भाषा माझ्या नवऱ्याची नव्हतीच. आता मला सांगा, हे इतकं शुद्ध बोलायला माणूस शिकलेला, सुसंस्कृत असायला पाहिजे की नाही? हा, करेक्ट. माझा नवरा गेंड्याच्या कातडीचा, त्याच्या तोंडात ही अशी भाषा नव्हतीच. खात्री आहे तुम्हाला? अहो काय साहेब, हे काय विचारणं झालं?
अहो सरड्याने जगासमोर कितीही रंग बदलले तरी त्याचा खरा रंग हा घरातच कळतो. नाही म्हणजे गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये, पण माझा नवरा 1 नंबरचा हरामी. आणि तो किती हरामी हे माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती असणार. करेक्ट आहे. बाबा अहो सावकाश पडाल. सुंब जळला तरी पीळ सुटत नाही. तुमच्यात ताकद होतीच हो, पण ती एरवी. त्या एवढे मोडून पडलात तरी माच काही जात नाही अंगातला. हे कसलं मोडणं? मोडलो होतो मी मनानं तेव्हाच, जेव्हा पहिल्यांदा तुला लाच घेताना पकडलं होतं तेव्हा. अरे वा, अजून लक्षात आहे तुमच्या? चला चांगलं आहे, माझ्याशी रिलेटेड एक तरी गोष्ट लक्षात आहे. कसा विसरीन मी? माझ्या आयुष्यातली सगळ्यात घाणेरडी आठवण होती ती. खरंच लाज वाटते मला तुला माझी मुलगी म्हणून घ्यायला. मग तुमच्या मनातली ही खतखत विजय भोसले समोर व्यक्त करताय? सांगा ना गजेंद्र हवालदार, लोकांसमोर कशाला सगळं ओकून दाखवताय? ऑफकोर्स मला त्याने काहीच फरक पडत नाही. मी ते सगळं बरोबर हँडल केलं, बरोबर गुंडाळलंय विजयला. आणि ते सोपं पण आहे. त्याची नुसती ना बडबड आहे, फुगा आहे फुगा, आत नुसती हवा आहे. पण तुमचं काय? तुमच्या ह्या गुन्ह्याबद्दल तुम्हाला शिक्षा व्हायला हवी. छोटीशी शिक्षा. नाही नाहीतर नेमकं एवढंच बोलणं विसरून जाल ना तुम्ही. चला 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 चला, या 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 लवकर. या या या. बाबा काय झालं तुम्हाला? प्लीज प्लीज हेल्प करा. कसे काय पडलात तुम्ही? बाबा सावकाश. हे घ्या, हे पकडा प्लीज. उचला त्यांना. हा बाबा ओके आहात ना तुम्ही? थँक्यू. थँक्यू. ओके आहात ना? लागलं नाही ना? ट्रूथ प्रिवेल्स. सत्याची बाजू नेहमी लोकांसमोर येतेच, तसंच झालेलं आहे. काय आहे, फक्त फायदा ऍप हे ऑनलाईन गेमिंग सेक्टरमध्ये खूप मानाने घेतलं जाणारं नाव आहे. रिस्पेक्टफुली या ऍपचं नाव घेतलं जातं. त्यामुळे अशी काही माणसं आहेत की जी लुझर्स आहेत, डिससॅटिस्फाईड सोल्स आहेत, ज्यांनी आयुष्यात फारसं काही केलेलं नाहीये. बाबा आता तू का बघतेस हे? रे गेंड्याच्या कातडीची लोक आहेत ती. आई कुठल्या परिस्थितीत परत घरी आली होती, तिने काय काय सहन केलं, त्यानंतर ती का खोटं बोलेल? ह्या लोकांचा खरा चेहरा ती जगासमोर आणणार होती ना, म्हणून मारलंय तिला. म्हणून मारलं या लोकांनी तिला. काय पुरावा आपल्याकडे? आपल्या हातात काहीही नाहीये. माहितीये बाबा, आपल्याकडे आता काहीच नाहीये. आणि सगळं खूप घाण आहे. हे खूप विचित्र आहे बाबा. मला खूप त्रास होतो या सगळ्याचा. मला नाही बघवत आहे आता. बास झालं खरंच. अशा अवस्थेत मला फक्त 2च पर्याय सुचतायत. एक तर
स्वतःला संपवायचं, नाहीतर मग त्यांनाच संपवायचं. स्वतःला कशाला संपवायचंय? आता संपवायचं ते त्यांना. तू जर तयार असशील तर माझ्याकडे एक प्लान आहे. थँक्यू सो मच सर. हो मी चित्र पालटलंच हो एकदम. हा फक्त फायद्याचं सगळं ऑपरेशन पूर्वीसारखं व्यवस्थित चालू झालंय. हो नाही नाही, आता आधीपेक्षा जास्ती जोमाने काम करीन सर. तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्ती. थँक्यू सर. अगं तू बस ना, उभी काय? बस 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 बस. थँक्यू सर. काय म्हणाले सर? माहित नाही. तुम्ही रेफरन्सशीच बोललात ना? हो पण त्यांचं पहिलंच वाक्य होतं आय एम प्राऊड ऑफ यू. त्यानंतर ते काय बोलत होते पोचलंच नाही मेंदूपर्यंत. आय वॉज हॅपी हाय म्हणतात तसं. दिस इज अ रिझन टू लाफ स्माइल. तू हसू शकते सगळं. भीती वाटते सर. रेफरींनी माझ्याबरोबर जे काही केलं त्यानंतर मी हसायला सुद्धा तोंड उघडू शकेन असं वाटत नाही मला. विजय भोसलेनी ती काय हेल्पलेसली बडबड केली, भाषण दिलं एवढं. विक्रमची डोकेदुखी गेली. त्यानंतर रिलॅक्स झाले मी. दॅट रिलॅक्सेशन ऑल्सो फेल्ट लाईक अ ड्रीम. हा पण इट्स नॉट अ ड्रीम. स्वप्न नाही, सत्य नाही. दिसतंय, घडतंय आजूबाजूला. आणि आपणच स्वप्नात रमून चालणार नाही. ते आपलं काम नाहीये. आपलं काम काय आहे? माणसांना स्वप्न बघायचीच असतात. छोटी मोठी, चकचकीत, चमकदार. आणि ती आपली स्वप्न पूर्ण होतील ही आशाही असते. आपण फक्त ती आशा पूर्ण होईल असं त्यांना भासवत राहायचं. त्या स्वप्नांच्या जगात ते रमतील, तिथेच रमलेले राहतील यासाठी नशा पुरवत राहायचं. हे आपलं काम आहे, नाही का? राईट. आणि तसा डेटाही आहे आपल्याकडे. म्हणजे कसला डेटा? सर, आपण जेव्हा आपलं ऍप पुन्हा चालू केलं तेव्हा एका दिवसात 5 लाख लोकांनी सबस्क्राईब केलंय. ग्रेट. अरे क्या बात है. वा वा. आता काय नेहमी सारखं काही दिवस त्यांना जिंकू दे. आपली स्वप्न पूर्ण होतील ही आशा बळावू दे. आपण नशा पुरवत राहू. आणि मग कबूतर उडवू. सोपं होईल. येस. अँड डोंट वरी सर. आता यावेळी मी जास्त अलर्ट असेन. मी काहीही प्रॉब्लेम नाही होऊ देणार. कबूतर रिक्रूट करायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. यू जस्ट वेट अँड वॉच सर. द गेम हॅज जस्ट बिगन वन्स अगेन. दादा काहीतरी लफडा झालाय वाटतं. काय झालं? मागच्या टायमाला पण ते केस बीच झालं होतं. कोर्टानं ऑर्डर दिली आहे बंद करायचं. तेव्हा मी हारत होतो. मग आता जिंकतो एवढंच ना? अरे दादा थोडे नाही, 75,000 रुपये एका फटक्यात. मजा आहे बाबा एका माणसाची. अरे दादा कसली मजा. आपल्याला हारायचं होतं ना. मग हे असं ते होणारच होतं. तर फक्त फायदा ऍपवाल्यांनी स्वतःच जिंकणं सेलिब्रेट करायला सुरुवात केली. मग आता सुविचार क्रमांक 9. हे काय? भोसले साहेबांची स्टाईल आहे ती. तुला नाही समजणार. सुविचार क्रमांक 9, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आणि सुविचार क्रमांक 15, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. तू खेळत राह. ते फक्त फायदा ऍपवाले पुन्हा त्यांच्या मूळ चालीवर लवकरच येणार. कळतं का आपल्याला? कळतं यातलं काही? नाही सर, नाही काय नाही कळत. काय गाडीला उन्हाळ्याचं गरम झालं म्हणून बोनेट उघडले काय? नाही सर, मला अशी कल्पना की ती बॅटरी नसावी त्याच्यात. अरे खरंच की बॅटरी नाही आहे.
हा मग माझी कल्पना बरोबरच होती. आपण पोलीस आहोत ना. काय वाटतं तुला, चोरीला गेली असेल का बॅटरी? हो मला तर असंच वाटतंय, चोरीलाच गेली असेल. मग कंप्लेंट नोंदवली का कोणी? नाही नोंदवली. मला ना तुझ्याच अगेन्स्ट कंप्लेंट नोंदवायची वाटते. अरे सकाळपासून बॅटरी खराब झाली म्हणून माणूस ती घेऊन गेलाय, तुला माहित नाही, कामं दिले सोडून बाहेरून आपलं काय चाललंय ना खूपच तो पेंडिंग कामं कर. चाल. सॉरी सर. अवघड आहे या चौकीच. माझ्या नावचं अरेस्ट वॉरंट आलं नाही. खूप वाट पाहिली मी आणि शेवटी मीच आले. इतके घाणेरडे आरोप झालेले असताना त्याच जागी पुन्हा यायला सुद्धा हिंमत लागते ना. खरंय, इतके घाणेरडे आरोप झालेले असताना त्याच जागी यायला खरंच हिंमत लागते. आय एम सॉरी मॅडम. मॅडम, आज अचानक माझ्याबद्दल एवढा रिस्पेक्ट? वर्दीबद्दल. पण तुझ्याच वर्दीबद्दल काय? माझ्या मैत्रिणींचे नंबर्स दिले का मी तुला? ओ राहिले का? सॉरी मी लगेच देते. नाही नकोय मला. अरे नाही घे ना, घे, चौकशी कर. अगं खरंच नको. सगळ्यांना फोन कर, विचार ही होती का तिथे, किती वेळ होती ती तुमच्यासोबत, नीट चौकशी कर. नकोय मला. नको बाबा, तू परत काही दिवसांनी येशील आणि म्हणशील तू नंबर्स दिले नाहीत म्हणजे तूच गद्दार आहेस. तसं नको, घे. खरंच नकोय. अरे घे ना. खरंच नको. आय एम सॉरी. आय ट्रस्ट यू. काय मग रॉबिन, काम चालू आहे पुढे की अजूनही इट फील्स लाईक अ ड्रीम ह्याच फेज मध्ये आहेस? नाही सर, नॉट एट ऑल. गेल्या 24 तासात ऐक ना, ते आकडेवारी नको सांगूस मला. सबस्क्रायबर्स एवढे वाढले, एवढा फुटफॉल आला वगैरे, मार्केटिंगच्या PR च्या मीटिंग्स मध्ये वगैरे ठीक आहे सगळं. मला रिझल्ट्स सोप्या भाषेत सांग. राईट. काम चालू आहे. वी आर ऑन इट. ऑन इट हे उत्तर असतं नेहमीच. ऑन इट. ऑन इट म्हणजे आता जर आपला आवाका वाढतोय तर त्यासाठी स्टाफही वाढायला हवा ना, ते सगळं सांभाळायला, नाही का? म्हणजे नुसतंच दुकान मोठं करून ठेवलंय, सांभाळायला कोणीच नाही, असं नाही चालणार. मग त्याचं काय करायचं? सर, आपण स्टाफ रिक्रूट करतो आहोत. काही इंटरव्ह्यूज सुद्धा लाईन्ड अप आहे. आपल्याकडचा बेसिक नियम, बुद्धिमान विचार करणारी माणसं आपल्याकडे बँड आहेत. प्रश्न विचारणारी आणि मग बोचकपणा करून काही चुका केल्या की त्या आपल्या अंगाशी येतील अशी परिस्थिती निर्माण करणारी माणसं नाही पाहिजेत. आपण सांगू ते गप गुमान ऐकणारी, ऑटो पायलटवर काम करणारी किंवा सांगकामे हवेत आपल्याला. सर, तुम्ही माझ्याबद्दल बोलत असाल. तुला नाही ग, तुझ्या इंटेलिजन्समुळे, तुझ्या बुद्धीमुळेच तर हे सगळं मुळात सुरू नाही का झालं ऍप वगैरे. तुझ्या हाताखाली काम करणारी माणसं कशी हवेत ते मी सांगतो. नाही तर मग काय होतं, ही माणसं विचार करतात, प्रश्न विचारायला लागतात, मग डोईजोड होतात. त्यांनी काही चूक केली तर ती आपल्या अंगाशी येते, मग आपल्याला त्यांना एलिमिनेट करत बसावं लागतं. हे रेफरीपर्यंत पोहोचलं की रेफरी आपल्याला वा करतात, मग आपल्याला पळून जायची भाषा करावी लागते आणि पळून जाणं आपल्याला शक्य नसतं. तर हे सगळं टाळण्यासाठी मुळात मठ्ठ सांगकामी माणसं पाहिजेत, बुद्धिमान विचार करणारी, प्रश्न विचारणारी. मग ओके सर. यू आर सॉरी यू ट्रस्ट मी की यू आर सॉरी अँड यू ट्रस्ट मी? वेगळं झालं का? नाही पण मी खरंच सॉरी. माझंही जरा चुकलंच. मला वाटलं नव्हतं तू माझ्या फोनचं लोकेशन ट्रॅक करशील. तुला आधीच सगळं सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. माझंही चुकलंच. काय पण अचानकच एवढं सगळं तुझ्या विरोधात गेलं ना सगळं, की सगळं नाही, सगळे. तू सुद्धा. सॉरी, माझं चुकलं. इट्स ओके. डोंट मेक इट हॅबिट. तसंही तुला लोकांवर फार पटकन विश्वास ठेवायची सवय. आय एम सॉरी, माझं चुकलं. हे पण तू पण ते गिल्टी वाटलं तर पटकन बोलून टाकत जा माझ्याशी. आय एम सॉरी, चुकलं माझं. वा,
नाही रे, तू माझ्यावर संशय घेतोस म्हटल्यावर मला काल रात्रभर झोप नाही लागली. माझंही तेच झालं. अचानक मला तुझ्यावर संशय घ्यावा लागला म्हणून मला रात्रभर झोप नाही आली ना. आपला आपल्या टीमच्या लोकांवर विश्वास असायला हवा विजय. आता तूच म्हणतेस मी कोणावरही विश्वास ठेवतो. माझं चुकलं. आलंच जरा जाऊन आलं. कुठे आता? कुठे कुठे नाही, काय कामगिरी वगैरे नाहीये. मी इथे शर्मिलाचे औषध आणायचे, ते आणायला चाललोय. तू कुठून आलीस? घरून. कोणाच्या? स्वतःच्या. अच्छा, घरूनच आले. काय ब्रेक? हो, पण अचानक आठवलं खूप केसेस पेंडिंग आहेत ना, तूच म्हणालास. इच्छा नसताना यावं लागलं. बाय बाय.